नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। महाराष्ट्र राज्य जीवनांतरी अभियान अंतर्गत उमेद या नावाने राज्यातील ग्रामीण महिलांना बचत गटामधून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने केलेला उपक्रम छान आहे। सांगली येथील जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक दिवसाला 15 दिवसाला 2 स्टॉल लावून त्यांच्या प्रगतीसाठी शासन मदत करत आहे। त्यामुळे महिलांमधून समाधानाचं वातावरण आहे। रिपोर्टिंग पीयूष भाटी। ही उमेद अभियानांतर्गत राज्य सरकारनं सुरू केलेलं महिला बचत गट उमेद अभियानातून चालू आहे आणि खरोखर आम्हाला व्यवसाय वाढीसाठी आता जी आम्हाला प्रोत्साहन दिलं जातं आहे अभियानातून आमच्या तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरून आम्हाला त्याचं आमच्या उत्पन्नाचं मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे होतं। आज आम्हाला हे गाव लेवलला आम्ही आज शेतीचे डाळी वगैरे आम्ही घरी गोटी बनवतो ना, त्याचं पण मार्केटिंग आम्हाला या स्टॉल मार्फत आम्हाला। किती महिने झाले योजना चालू आहे? योजना आमची आता अभियान आता मी जेव्हापासून अभियानात आले मला 5 वर्ष झालं, तेव्हापासून मला खूप संधी उपलब्ध करून दिल्या अभियान। इथं स्टॉल कधीपासून लागले? इथं आता 6 दिवस झालं स्टॉल चालू आहे। अजून किती दिवस असणार आहे? अजून 6 दिवस चालू असणार आहे, 6 ते 7 दिवस। तुमचं काय आहे? आपलं रेवणगावचे आपण आहे, रेवणगावमधून आपण महिला बचत रेवणगावचे आपण आहे, रेवणगावच्या महिला बचत गटातून आपण आलो आहे। आपलं हे आपण जे खाद्यपदार्थ खातो त्याच्यापासून आपण हे आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार केलेत आपण। आपल्यामध्ये फेस वॉश आहे, फेस जेल आहे, शॅम्पू आहे किंवा तेल आहे, स्क्रब आहे, लिप बाम पण आहे। पूर्ण तुम्हाला म्हणजे 100% रिझल्ट आपल्याकडं मिळतो आपल्याला। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।